उघड बये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुंदर विठ्ठल स्मृती जुना सिडको नाशिक या ठिकाणी राहणाऱ्या सौ योगिता दिलीप मोराडे या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागाला सुरुवात करूया. जुना सिडको म्हणजे सिडकोचे दोन प्रकार आहेत, एक नवीन सिडको आणि जुनं सिडको. हे सगळं नाशिक परिसरातच आहे आणि नाशिकमधल्या आजच्या मोराडी कुटुंबाला भेटून ते काय म्हणतायत ते आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. मैत्रीतून झाली प्रीती, प्रीतीतून झाले लग्न, दिलीप रावांच्या संसारात मी आहे मग्न. वा वा, अभिनंदन. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. हा माझा भाऊ. बर नमस्कार. ही माझी वहिनी, तो भाऊ. ही जाव आहे. नमस्कार. ह्या माझ्या बहिणी, त्या दोघी नंदा, ही भाची. नमस्कार. हे माझे पुतणे, ही नमस्कार. भाची आणि हा आमचा सिडको परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला ओळख झाली सगळ्यांची. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझ्या संसाररूपी वेलीला एकच फूल नाव आहे साई. परमानंद रावांचे नाव घेते, पैठणीसाठी नका करू घाई. द्राक्ष झाली शिळी, आंबा आला ताजा, दत्तात्रय नागरेंचं नाव घेते, पैठणी मिळवण्याचा मान माझा. शब्द तिथे अर्थ, अर्थ तिथे कविता, रविकांत रावांचे नाव घेते, होम मिनिस्टर करिता. नमस्कार. 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 कुठलं बालपण? देवळाली कॅम्प. देवळाली कॅम्प नाशिक. हो. तुमचं बालपण? माझं इथे नाशिकच. नाशिक. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा कंपनीत होते. आई होते. आई घरीच. माझे वडील म्हणजे पहिले रेशन दुकान होते, नंतर रिक्षा होती आणि आई घरीच. आता काय करतात? नाही, माझे वडील म्हणजे आज 1.5 महिना झाला ऑफ झाले ना. बरं. त्यांची खूप इच्छा होती कार्यक्रम बघायची. कधी 1.5 महिना झाला. कसं गेलं बालपण? बालपण खूप हालातीत गेलं. हो. का हो? म्हणजे परिस्थिती खूप माझ्या वडिलांची नाजूक होती ना, पण एवढं करून पण त्यांनी आम्हाला इंग्लिश मिडियमला 3 भावांना शिकवलं, हे केलं. पण आता इतके म्हणजे चांगले दिवस आले पण माझे वडील राहिले नाही बघायला. खूप म्हणजे त्यांना खूप हाऊस होती. आई काय करायची? आई घरीच. आई घरीच. आणि किती भावंड तुम्ही? आम्ही 2 भाऊ, माझे 2 भाऊ आणि मी एकटी. काय करतात भाऊ? लहान भाऊ रिक्षा चालवता आणि मोठा फार्मसी अकॅडमी शाळेमध्ये नोकरी करतो. हो. आपण काय करता? मी घरीच असते. तुम्ही घरी असता. हो. कसं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं ते कसं झालं? म्हणजे आमचं नातं बघितलं होतं कधी एकमेकांना? हो. कधी? पहिल्यापासून बघायचं. म्हणजे आमचे रिलेटिव्ह रिलेशन मध्ये ना आमचं.
हो हो कसं काय ते म्हणजे माझी आई माझ्या- आणि हिची आई मामबहिणी फुईबहिणी. अच्छा हा मग तुम्ही बघितलं होतं यांना हो. तुम्ही यांना बघितलं होतं तुम्हाला त्यांचं नाव माहिती होतं नाही नाव नव्हतं माहिती त्यांना शेवटपर्यंत माझं नाव नव्हतं माहिती तुम्हाला यांचं नाव नाही. नव्हतं माहिती नाही मला त्यांचं माहित होतं तुम्हाला त्यांना बरं माहिती आहे सगळं तुम्हाला का माहित नव्हतं मी कधी माहीत करून घेतलं नाही म्हणून माहीत नाही. का नाही माहित करून घेतलं तशी काही हे नाही, वेळ नाही आली तशी. वेळ नाही आली मग कधी माहिती करावं असं वाटलं नाव जेव्हा ते जमायसाठी यायचे तसे तिकडे आले ना कधी समजा यायचे बघायचे शाळेचे वया वगैरे असले बघायचे त्यात नाव पण त्यांना काही म्हणजे माझ्या बुक्सच भेटत नव्हत्या का तुम्ही यांची पुस्तकं शोधून नाव शोधण्यासाठी. नाव शोधण्यासाठी मग विचारायचं ना डायरेक्ट तुमचं नाव काय म्हणून कधी विचारलं नाही नाही. का शांत आहे का हो स्वभाव यांचा ते दुसऱ्या समोर शांत असतात म्हणजे एरवी कसे असतात मग एरवी भरपूर बडबड करतात बडबडता हो बरोबर मग लग्न काय कसं जमलं कसं माझे वडील पण यायचे इकडे तर माझ्या वडिलांना म्हणजे पहिल्यापासून जावंय म्हणून हेच त्यांची खूप इच्छा होती का माझी मुलगी इथंच द्यायची याच घरात हा पण म्हणजे माझे वडील काय म्हणायचे माझा निर्णय कधी चुकणार नाही म्हणे तुला कधी ना कधी त्याचं तर खरंच आहे माझा म्हणजे माझ्या वडिलांचा निर्णय म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा परमनंट जॉब नव्हता पेमेंट पण एवढा नव्हता तर माझ्या वडिलांना मी कधी जर म्हटलं ना पप्पा तुम्ही जॉब नाही बघितला काही नाही ते म्हणतात जाऊ दे ग ऊन सावलीचे दिवस आहे म्हणे होतं पण माझा निर्णय कधी चुकणार नाही तर खरंच तसं झालं त्यांचा निर्णय कधी चुकला नाही आता कसं वाटतंय आता खूप छान वाटतंय म्हणजे लग्न पूर्ण म्हणजे ठरलेलं होतं इकडच्यांनी सांगितलं होतं की नाही करायचं आपल्याला नंतर एका ज्योतिषाने सांगितलं की नाही जमणार आता ऊन वगैरे काही जमत नाही काही असं ज्योतिषाने हो सांगितलं मग मग मी गणपती पाण्यात ठेवला होता का मला पण यांच्याशीच लग्न करायचं तुम्हाला पण यांच्याशी हो मग किती दिवस ठेवला होता गणपती काही नाही 8 दिवस ठेवला होता यांच्यासाठी हो आणि तुम्ही काय केलं होतं आणि काय केलं नाही. मी करत होते ना एवढं म्हणजे तुमची इच्छा होती की यांच्याच बरोबर लग्न हो व्हावं पण कधीपासून वाटायला लागलं की लग्न यांच्याच बरोबर व्हावं नाही मग घरामध्ये असे विषय व्हायचे ना का आणि नंतर यांना बघायचे पण ना मी यायचे घरी तिकडे पण असं. म्हणजे त्या ज्योतिषाने सांगितलेलं सगळं खोटं ठरलं म्हणजे हो हो की नाही हो किती वर्ष झाली लग्नाला 16 वर्ष 16 काय ठरवा एकदा तुम्ही 16 म्हणताय म्हणजे 17 रनिंग आहे आता 16 झाले 16 कंप्लीट झालेली. पण लग्न कुठे झालं हा. नाशिक रोड नाशिक. नाशिक रोडला हा तसं एकदम मस्त हो व्यवस्थित. व्यवस्थित कसा म्हणाले स्वभाव आता आणि काय काय विचारलं की एकमेकांकडे फक्त बघतात हसतात आणि गप्प राहतात. स्वभाव म्हणजे ते दुसऱ्या समोर नाही बोलत जास्त घरात भरपूर बडबड करतो तुम्ही जेव्हा देव पाण्यात ठेवला होता तेव्हा समजा ह्यांनी लग्नाची पत्रिका आणून दिली असती तुम्हाला तर काय केलं असतं मग काय करणार आहे त्यांचं हा माझ्या बाजूनी तर मी प्रयत्न करत होते ना तुमच्या बाजूने मग. आणि तुम्ही काही प्रयत्न नाही केला आमचे प्रयत्न चालले होते. काय प्रयत्न तर चालले? गणपती वगैरे पाण्यात नव्हता ठेवलेला. मग स्वतःच बसला होता पाण्यात किती दोघांच्याही मनात होतं म्हणून ते हो. झालं बरोबर की नाही आणि कुठे कुठे फिरायला कुठे कुठे गेला फिरायला कुठे गेलो नाही. कुठेच गेला नाही मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता त्या मगाशी म्हणाल्या की त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या तुमची जॉब किंवा नोकरी जी होती ती परमनंट नव्हती परमनंट नव्हतं. बरोबर आणि तेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला हो. मग यांच्या येण्याने तुमच्या घरात काय फरक पडला यांच्या याने माझा जॉब पुढे चांगले जॉब मला चांगल्या संधी उपलब्ध होत गेल्या. हां. चांगला जॉब मिळत गेला आणि आणि आज मी वेल सेटल आहे. याचं क्रेडिट त्यांना द्याल अवश्य 100% 100% 101%. काय सांगताय होय. कसं वाटतं हो ऐकताना खूप छान वाटतं खूप छान वाटतं हो बरं झालं की नाही तेव्हा देव पाण्यात ठेवले मग म्हणूनच ठेवलं होतं ना हो ना मग माझ्या वडिलांचे शब्द खरे झाले ना ते म्हणे माझा निर्णय चुकणार नाही तुला कधी ना कधी आठवण येईलच तर खरंच तसं झालं आता आठवण येते हो तुम्हाला विचारायचंय की यांचा स्वभाव कसा आहे स्वभाव चांगला आहे, थोडासा गरम आहे. मग आता तापट स्वभाव आहे. एक काम करा आता ह्यांना पाण्यात ठेवा खूप स्ट्रगल केलं का हो? हो स्ट्रगल भरपूर. म्हणजे लग्नानंतर तुम्ही कुठे राहत होता दोघे इथे इथेच राहायचो इथेच राहत हो होता. इथेच पहिल्यापासून आम्ही राहायचो. इथेच. हो खूप कष्टामध्ये पण आता सर्व व्यवस्थित आहे. आता सगळं व्यवस्थित झालंय लहानपण तुमचं कष्टात गेलं हो माझं कष्ट हालाकीत गेलं हो. तुमचं नाही माझं व्यवस्थित गेलं. वडील सर्व्हिसला होते हा. टापारा टूल्सला आणि आम्ही पहिल्यापासून इथंच राहायचो. म्हणजे मी साधारणतः 4-1 वर्षाचा असताना इथे आलेलो आहे. तेव्हापासून बालपण माझं इथेच गेलं
बरं दोघांनी एकत्र पिक्चर वगैरे बघितला की नाही? लग्नानंतर बघितलं. लग्न ठरल्यावर? हो बघितला होता ना. हा कुठला कुठला हो? कुछ कुछ होत आहे. करेक्ट. तेव्हा तोच होता ना आमच्या लग्नाच्या वेळेस. नाही बरोबर, ते कुछ कुछ होत आहे त्याचे दिवस होते ते त्यामुळे. हा वा वा. या गप्पा आणि या गप्पा सुरू असतानाच आता पहिला खेळ. या खेळामध्ये आपण बघणार आहोत की मी जेवढं वजन सांगतो तेवढं वजन वहिनी गोळा करणार का. 503 ग्रॅम. वेळ सुरू झाली. कमी कर. 2 मिनिटं. पिन द्या पिन. 503. कमी कर. 40 सेकंद राहिलेली आहे. 40 सेकंद राहिली. 30 सेकंद. वीस सेकंद राहिलेली आहेत. शेवटची 20 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 झालं ना. 3 अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 20 वस्तू 4,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार वहिनी. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? एकच. एक म्हटलं तर आपण जर त्यांना काही सांगितलं ना, बोललं ना, ते हे करायचं, ऐकून घेता, पण त्यांच्या जे मनात असलं तेच करतात ते. का हो असं करता? इथून पुढे करत झालं. कधीपासून? ते पण आजपासून, आतापासून. पण करतील असं वाटतं का? बोलताय? हा नाही वाटत. आता करेल. बघा नक्की त्यांच्या मनाचा विचार करा. एवढीच इच्छा आहे त्यांची 16 वर्षांनी. तुम्ही सांगा. 16 पहिल्यापासून तीच इच्छा आहे. आणि आपली लग्नानंतरची 16 बरं तुम्ही सांगा आमच्या वहिनींनी सोबत कुठला बदल? थोडा तापट स्वभाव कमी केला पाहिजे. बाकी स्वभाव चांगला आहे इथं. तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे केलं ना तर ते तुम्ही पण तापटपणाने करणार ना. मग मी आहे ना बाजूला. तुम्ही सांगा सगळेजण. बोला या दोघांबद्दल. सासूबाई? चांगला आहे स्वभाव, चांगला आहे, सर्व व्यवस्थित आहे. आणि काही नाही. बोला काका तुम्ही बोला. कसं काय? व्यवस्थित. सगळं छान. एकदम मस्त. एकदम सून चांगली आहे. एकदम चांगली. मुलाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगा. मम्मी पप्पांचा दोघांचाही स्वभाव चांगला आहे. आपल्याला मला जर एखादी गोष्ट हवी असेल ना, आपण जर म्हटलं ना का पप्पा ही आणून द्या, तर ती लगेच हजर होते. लगेच? हो. वा वा. पण माझा अभ्यास नाही घेत. म्हणून चांगले मार्क मिळतात ना. तिच्या हातातून पुस्तक घ्यावं लागतं, मग काय तिचा अभ्यास घ्यायचा. हो का? खूप अभ्यास करते. खूप अभ्यास करते ती. वा वा. असंच करत राहा आणि आई बाबांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करा. एकच मुलगी मला तेवढी. अजून कोण बोलणार आहे? ती मेहनती खूप आहे. म्हणजे संसार व्यवस्थित, म्हणजे लग्नाच्या पहिले आमच्या घरी होती ना ती व्यवस्थित, म्हणजे परिस्थिती खराब होती आमची, तरी देखील ती व्यवस्थित सर्व मॅनेज करायची. कमी पैशामध्ये घर चालवायची. खूप चांगला तुमची बहीण का? अजून कोण बोलणार? शेजारी, मैत्रीण? मी त्यांची बहिणी आहे. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. भाऊंचा पण स्वभाव खूप छान आहे. मी इंटरकास्ट लग्न केलेलं आहे, पण ह्या लोकांकडून मला कधीच कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही. माझ्या 8 नंदा आहे, पण खूप छान आहे. म्हणजे मला जेवण चहा कसं करायचं ते सुद्धा माहीत नव्हतं. इथं आल्या मी खूप शिकली आणि यांनी खूप मला सपोर्ट केलेला आहे. आणि भाऊनी तर म्हणजे असं एकदम असं मोठ्या भावाप्रमाणे मला सगळ्या काही गोष्टी जपलेल्या आहे. त्याच्यामुळे मी तर खूप खुश आहे आणि हॅपी आहे. जर आज माझे घरचे जर कार्यक्रम बघत असाल ना, तर त्यांना इतकं तर समजाल का आपली मुलगी ह्या घरामध्ये खूप सुखी आहे, खूप छान आहे.
वा वा वा, छान छान छान, थँक्यू. अजून कोण? तुम्ही? माझ्या मामाची मुलगी आहे ती. आम्ही बालपणापासून एकत्र होतो. कधी काही कमी असलं तरी तिने कधी हट्ट केला नाही आणि कुणाकडे कंप्लेंट सुद्धा केली नाही. आणि आजपर्यंत आमची मैत्री खूप टिकून एकदम सख्या बहिणीसारखी. आणि ते माझे भाऊ आहे नात्याने. चांगला स्वभाव आहे. हो, खूप चांगला स्वभाव आहे दोघांचाही. कधीही अडचण आली तर ते येतात वेळेवरती. आणि ती पण नेहमी फोन करून विचारपूस करत असते. मला पण एकच मुलगी तिच्यासारखी. अरे वा, छान छान छान. सगळ्यांनाच बोलायचं आहे भरभरून, पण वेळेची मर्यादा असते ना. हां, गेल्यावर एकमेकींशी बसून बोला. बा, आता अभिनय करणार हे दोघे जण, ते तुम्ही सगळ्यांनी ओळखा आणि ओठांची हालचाल करू नका. दोघे 3 शब्द. नवरा माझं नाव. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले अभिनय. मराठी गाणं ओळखायचं आता. हं? ओठ नाही आलं. तोंड बंद. सडा. रांगोळी. लवकर. नाव गाव कोणाचं कुठून कशाला. दोन शब्द आहे. लवकर. किती अक्षरी? मिरची. लवंगी मिरची. 10 9 खाली 8 7 कोल्हापूरची 6 नाव गाव कशाला 5 4 3 2 वेळ संपली. मळ्याच्या मायामध्ये कोण? तुम्ही मळा पण दाखवला, पण यांचं लक्ष नव्हतं. एवढंच झालं आणि गडबड झाली. मी सांगितलं गोळ्या आजीचा मळावर. आता यानंतर म्हण ओळखा. म्हण. कावळ्या मोडायला या कोण आहेत तुमच्या? या जाऊबाई. जाऊबाईंनी नवीन म्हण दिलेली आहे. फांदी बसायला आणि कावळा मोडायला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. कावळा मोडायला. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता या खेळामध्ये कोणाचं नाव जाहीर होणार तेही आपण बघणार आहोत. हे नाव कोण जाहीर करणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इकडे सगळी शिस्तबद्ध पद्धतीने मुलं बसलेली आहेत. तेव्हा आता काढ एक चिठ्ठी. हे घे तुला. आणि हे नाव आहे सुलक्षणा सुनील कुलकर्णी. नाव सांगा. सौ सुलक्षणा सुनील कुलकर्णी. कुठे राहता तुम्ही? शिवाजी चौकात इथेच. बरं, मिस्टर काय करतात? टीचर आहे. टीचर. आता कुठे आहेत? शाळेत गेले. हो. आता घरातलं कोण आहे तुमच्या? सासू सासरे आहेत ना. बरं, मला सांगा, सुनबाईंचं नाव आता या स्पर्धेत आलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम आनंद वाटतो. एकदम आनंद वाटतोय. आणि तो आनंद आपणही सगळ्यांनी पटकन काही क्षणात टिपला. कारण सुनेचं नाव आल्याबरोबर सासरेबुवा पटकन त्यांच्या कडेवरच्या असलेल्या नातवाला घ्यायला पुढे धावले होते. यालाच नातं म्हणतात. आणि एकमेकाचं मन जपणं यालाच नातं जपणं असं म्हणतात. आपण या ठिकाणी आता खेळाला सुरुवात करणार आहोत. पण वहिनी, एक उखाणा घ्या. घर घरापुढे असावे, अंगण अंगणात असावे गाय. सुनील रावांसारखे पती मिळाले, आणखी हवे काय? अरे वा 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 वा. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी. मधोमध पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एक टप्पा पडून तो प्लास्टिकचा चेंडू जायला पाहिजे. दोघींच्या 10-10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे या. तुम्ही इकडे या. या वहिनींच्या 5 संधी झाल्या, गुणसंख्या 0. आणि आता तुमच्यासाठी 5 संधी. 1
या वहिनींची गुणसंख्या आहे 3. तुमच्याकडे 5 संधी आहेत. बघूया काय होणार. पैठणी इकडे जाणार का इकडे जाणार. बरोबरी करण्याची संधी आहे. 1. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मुलगा घरी आला ना की ही भेटवस्तू द्या. हा, उपविजेत्या ठरल्या मोराडे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. दत्त चौक जुना सिडको या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.